नमस्कार मित्रांनो, मी विक्रम टिकाडे आपणा सर्वांचं या द इंग्लिश कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सेंटेन्स फॉर्मेशन. मित्रांनो, हे डिस्कस करत असताना आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे. तो म्हणतो अरेंज द वर्ड्स प्रॉपर्ली टू फॉर्म व्हर्बल क्वेश्चन. म्हणजे याला काय फॉर्म करायचं आहे, काय तयार करायचं आहे, याला व्हर्बल क्वेश्चन तयार करायचं आहे. ओके, काय तयार करायचं आहे? व्हर्बल क्वेश्चन तयार करायचं आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी शपथ झालेले काही वर्ड्स दिलेले आहेत, जम्बल्ड वर्ड्स दिलेले आहेत. म्हणजेच काय तर इकडच्या तिकडे शब्दांची हेराफेरी करून ते एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, परंतु ते स्ट्रक्चर आहे ते मिनिंगफुल स्ट्रक्चर नाही, ती मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स नाही, म्हणून त्याला मिनिंगफुल सेंटेन्स आपण त्याला म्हणू शकत नाही. r/to/help/you/ready/question mark यानी व्हर्बल क्वेश्चन बनवायला सांगितलंय, म्हणून यानी क्वेश्चन मार्क सुद्धा दिलेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. दिलेले चार ऑप्शन्स आहेत. Are you to help ready? Are ready to help you? Are you ready to help? You are ready to help. मित्रांनो, पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांनी आपल्याला व्हर्बल क्वेश्चन तयार करायला सांगितलंय. मग या सर्व चारही ऑप्शनचा आढावा जर आपण घेतोय तर बघा, ऑप्शन नंबर 4 मध्ये क्वेश्चन मार्कच दिलेला नाही. ऑप्शन नंबर 4 मध्ये क्वेश्चन मार्क दिलेला नाही. सो ऑप्शन नंबर 4 विल बी द इनकरेक्ट ऍट फर्स्ट. पहिल्यांदा तो इलिमिनेट होऊन जाईल. याच्यावरती आता जास्त विचार करत बसायचा नाही. पुढे जातो. मग क्वेश्चन मार्क वरून जर आपण गेस करतोय तर इथे पण क्वेश्चन मार्क आहे, इथे सेकंडला पण आहे आणि थर्डला पण त्यांनी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग आता बघायचं की व्हर्बल क्वेश्चन म्हटलंय, when we form verbal question that time we need to start the verbal questions with helping words. काय सर्वात पहिल्यांदा व्हर्बल क्वेश्चन ची सुरुवात कशाने होईल तर ती हेल्पिंग वर्ब्स ने होईल, म्हणजेच ऑक्सिलियरी वर्ब्स ने होईल. कशाने होईल? ऑक्सिलियरी वर्ब्स ने होईल. ऑक्सिलियरी वर्ब्स मध्ये आपण काय स्टडी करतो तर आपण स्टडी करतो हेल्पिंग वर्ब्स आणि आपण स्टडी करतो मॉडल ऑक्सिलियरीज. काय स्टडी करतो? मॉडल ऑक्सिलियरीज अँड हेल्पिंग वर्ब्स. ओके, मग आता हेल्पिंग वर्ब्स कोण आहेत आणि मॉडल ऑक्सिलियरीज कोण आहेत ते सुद्धा आपण बघूया. परंतु महत्त्वाचा भाग की तुम्हाला इकडे गेस करता येतो, उरलेले तीनही ऑप्शन्स हे आर ने सुरू झालेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा आरच येणार. मी म्हटलं की व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात हेल्पिंग वर्ब ने होते, म्हणजे या वाक्यातला हेल्पिंग वर्ब कोण झालाय? आर झालाय. कोण झालाय? आर झालाय. सो मग आर यू टू हेल्प रेडी. आर यू टू हेल्प रेडी. स्ट्रक्चर मिनिंगफुल नाही. का? व्हर्बल क्वेश्चन फ्रेम होत असताना पहिल्यांदा तो म्हणतोय हेल्पिंग वर्ब और मॉडल ऑक्सिलियरी, याला कलेक्टिव्हली आपण म्हणू शकतोय ऑक्सिलियरी वर्ब. एबी ऑक्सिलियरी वर्ब. मग ऑक्सिलियरी वर्ब नंतर काय आला पाहिजे तर त्या वाक्यातला सब्जेक्ट आला पाहिजे. मग आपल्याला बघता येईल की आर हा काय झाला? हेल्पिंग वर्ब झाला. काय झाला? हेल्पिंग वर्ब झाला. त्यानंतर टू हेल्प इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब, तो टू च्या सोबत आलाय म्हणून याला वर्ब आहे, मेन वर्ब आहे, परंतु तो टू सोबत आलाय म्हणजे तो इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब आहे. हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. मी तुम्हाला इथे फक्त एवढं सांगून सरळ झालो असतो की हा वर्ब आहे. ओके, परंतु तो टू सोबत आलाय म्हणून त्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब बनावावं लागेल. याही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फक्त याच घटकात नाही तर पुढेही याची गरज तुम्हाला पडणार आहे. आणि अशा सगळ्या छोट्या गोष्टी जर आपण डोक्यात घेतल्या तर निश्चित आहे एकमेकांच्या सहाय्याने सर्व घटक आपले सहजतेने अभ्यासले जाणार आहेत मित्रांनो. म्हणून याला म्हणता येईल आपल्याला मेन वर्ब. काय म्हणता येईल? मेन वर्ब.
ओके, वर्बचे जर टाइप बघितले तर त्याच्यामध्ये टू प्लस V1 आला तर याला आपल्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब सुद्धा म्हणता येतं. ओके, मग यामध्ये जो आला आहे यू, तर या यू ला म्हणता येईल सब्जेक्ट. यू ला म्हणता येतं सब्जेक्ट. आर यू रेडी? आर यू रेडी? मग बघा, हेल्पिंग वर्ब ज्या वेळेला ऑक्सिलरी वर्बनी त्या सेंटेन्स स्ट्रक्चरची सुरुवात होतीये मित्रांनो, तर ऑक्सिलरी वर्ब नंतर आपल्याला कोण आला पाहिजे, तर इथे असावा सब्जेक्ट. इथे काय असावा? सब्जेक्ट असावा. त्या वाक्यातला सब्जेक्ट असावा. मग आपल्या वाक्यातला हेल्पिंग वर्ब आपण कन्सिडर केलाय आर ला. कोणाला कन्सिडर केलाय? आर ला. त्याच्यानंतर पाहिजे म्हणते सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे आपल्या वाक्यातला? आर यू. सब्जेक्ट काय? आर यू. आणि पुढे जर जातोय, आर यू टू हेल्प रेडी और आर यू रेडी टू हेल्प? तर निश्चित आहे आपल्या ही गोष्ट लगेच क्लिक होती आहे की आर यू टू हेल्प नाही होगा. आर यू टू हेल्प म्हणजेच याचं असर्टिव्ह कसं होईल? यू आर टू हेल्प. यू आर टू हेल्प रेडी. नो, सपोर्ट नाही करत तो आपल्याला. आर रेडी, आर प्लस सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे इथे यू असायला पाहिजे होता. ऑप्शन नंबर 2 क्रॉस. मग ऑप्शन नंबर 3 आपल्यासाठी उरतो आहे आर हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस इथे आलेला हा जो रेडी आहे, तर याला आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणता येतोय. काय म्हणता येतोय? ऍडजेक्टिव्ह. का? बिकॉज इट्स टेलिंग आर यू रेडी मीन्स यू आर रेडी. तू आहेस कसा? तू आहेस कसा? तर मी रेडी आहे, तयार आहे. मी आहे तर तयार आहे. यू आहे. तू आहेस, कसा आहेस? रेडी आहेस, तयार आहेस टू हेल्प. तू मदतीसाठी तयार आहेस असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून इथे या क्वेश्चनचं परफेक्ट आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 3 आर यू रेडी टू हेल्प. आर यू रेडी टू हेल्प? मित्रांनो पुढे जा. आर यू रेडी टू हेल्प याच्याबद्दल आणखी थोडंसं डिटेल. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात जर आपल्याला करायची आहे तर ती आपल्याला कशाने करावी लागते? ऑक्सिलियरी वर्ब. हेल्पिंग वर्ब मीन्स द ऑक्सिलियरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट नंतर कोण येतं? वाक्याचं साधं स्ट्रक्चर काय आहे? यस प्लस व्ही प्लस ओ और सी. ओ और सी या तो फिर यस प्लस वी प्लस ओ प्लस सी, ऐसे भी होगा. ऑब्जेक्ट भी आएगा, कॉम्प्लीमेंट भी आएगा. कुछ सेंटेंस में ऑब्जेक्ट या तो फिर कॉम्प्लीमेंट आएगा. म्हणून आपण म्हणू शकतोय सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट और सी, ऑब्जेक्ट और कॉम्प्लीमेंट, और सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस सी मीन्स ऑब्जेक्ट सुद्धा येणार आणि कॉम्प्लीमेंट सुद्धा येणार. म्हणून हे दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला कन्सिडर करायला लागतील, एक और सोबत आणि एक प्लस सोबत. आता या दोनही स्ट्रक्चरचा जर आपण विचार करतोय तर आपल्याला याला व्हर्बल क्वेश्चनचे स्ट्रक्चर्स म्हणता येणार नाही. का? कारण याची सुरुवात कशाने झालेली आहे? सब्जेक्टनी झालेली आहे. आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलंय की व्हर्बल क्वेश्चन जर तुम्हाला फ्रेम करायचं आहे तर व्हर्बल क्वेश्चन आपल्याला कुठून सुरू करावा लागतो? ऑक्सिलियरी वर्बनी सुरू करावा लागतो. ऑक्सिलियरी वर्ब म्हणजेच काय? त्याच्यात एक तर हेल्पिंग वर्ब आला पाहिजे, नाहीतर त्या वाक्याच्या सुरुवातीला एकतर मॉडल ऑक्सिलियरी आला पाहिजे. मग आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला जर हेल्पिंग वर्बचा स्टडी करायचा आहे, जर तुम्हाला व्हर्बल क्वेश्चनचा स्टडी करायचा आहे, सो यू मस्ट नो ऑल द मॉडल ऑक्सिलरीज ऍज वेल ऍज द हेल्पिंग वर्ब्स आल्सो. मग याच्यासाठी आपण एक रिव्ह्यू घेऊया हेल्पिंग वर्ब्सचा. हेल्पिंग वर्ब्सचा चला मित्रांनो बघा. हेल्पिंग वर्ब्स कोणते आहेत? म्हणा इज एम आर was, were, have, has, had, do, does, did. Oh, काय झालं? हेल्पिंग वर्ब्स आले. काय झालं? हेल्पिंग वर्ब्स आले. मग आता बघा हेल्पिंग वर्ब्सचा स्टडी जर आपण करतोय तर यालाही आणखी जास्त डिटेल आपल्याला देता येतंय, परंतु आपण इथे याला डिटेल देणार नाही कारण आता सध्या आपल्याला हेल्पिंग वर्ब्सची गरज आहे. कशासाठी? तर फक्त फॉर्मेशन ऑफ द
व्हर्बल क्वेश्चन. मग आता व्हर्बल क्वेश्चन साठी काय, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कोण्याही वाक्यामध्ये तुम्हाला इज अ हॅमर, वॉज अ वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डिड हे जर दिसत असतील, हे हेल्पिंग वर्ब जर दिसत असतील, तर त्यांना काय करायचं, वाक्याच्या सुरुवातीला घेऊन यायचं. त्याच्यानंतर त्या वाक्यातला सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्टच्या नंतर जर तुम्हाला तिथं मेन वर्ब असेल तर मेन वर्ब घ्या, नाहीतर ऍडजेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट मधलं जे काही मॅटर येत असेल तर ते तुम्हाला अकॉर्डिंग तिथे वापरावं लागेल. दॅट्स फिनिश माझ्या मित्रांनो. हे सब्जेक्टिव्ह सुरू झालंय म्हणून हे असर्टिव्ह सेंटेन्स होणार आहे. ओके, परंतु फक्त या असर्टिव्ह सेंटेन्स मधला हा जो वर्ब आहे याच्यातला हेल्पिंग वर्ब जर आपण बाहेर काढतोय, या सब्जेक्टच्या अगोदर काढतोय, तर दॅट्स इट फिनिश. ते असेल आपलं व्हर्बल क्वेश्चन, आर यू रेडी टू हेल्प. याला मी कधीतरी व्हर्बल क्वेश्चन म्हणणार आहे, तर याला कधीतरी मी सेंटेन्स म्हणणार आहे. मग आता विचार करावा की इथं ऑप्शन नंबर 3 तर मी तुम्हाला करेक्ट आहे म्हणून सांगितलंय, आर यू रेडी टू हेल्प. मग हा व्हर्बल क्वेश्चन आहे की हा नेमका सेंटेन्स आहे? तर बघा मित्रांनो, क्वेश्चन मध्ये आपण दोन प्रकारच्या क्वेश्चनचा स्टडी करतोय, व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन्स. डब्ल्यूएच क्वेश्चन्सला पुढे बघूया. व्हर्बल क्वेश्चन्स आणि डब्ल्यूएच क्वेश्चन्स या दोन्ही क्वेश्चन्सला सेंटेन्स म्हणतात, परंतु त्या सेंटेन्सचा प्रकार असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. काय असेल? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल. म्हणजे समजा जर एक मी डू यू रन आणि क्वेश्चन मार्क देतोय, तर इथे आपल्याला कन्सिडर करावं लागेल की हा सुरू कशाने झालाय, या सेंटेन्सची. याला सेंटेन्स नाही म्हणता येणार. कोणत्या प्रकारचं सेंटेन्स झालं? क्वेश्चन मार्क आला, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झालं. दॅट्स इट फिनिश. जास्तीचा विचार करत बसायचा नाही, कारण त्यांनी तुम्हाला काय विचारलं, कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे असं क्वेश्चन येतो. ओके, कोणत्या प्रकारचा सेंटेन्स आहे, सो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. व्हर्बल क्वेश्चन आहे की डब्ल्यूएच क्वेश्चन आहे हे विचारलेलं नाही, म्हणून जास्तीचं चिन्ह फक्त काढत बसायचं नाही. डू यू रन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि समजा मी जर इकडे घेतोय व्हॉट डू यू इट, व्हॉट डू यू इट क्वेश्चन आहे, त्याची सुरुवात कशाने आहे? व्हॉटनी आहे. कशाने आहे? व्हॉटनी आहे. म्हणजे आता व्हॉटनी जर सुरुवात झाली आहे म्हणजे व्हॉट हा काय आहे? डब्ल्यू एच वर्ड. काय आहे? डब्ल्यूएच वर्ड आहे. डब्ल्यूएच वर्डनी या क्वेश्चनची सुरुवात झाली आहे म्हणून याला डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणता येईल. याला व्हर्बल क्वेश्चन म्हणता येणार नाही, कारण व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात आपण म्हटलंय की हेल्पिंग वर्बनी करावी लागते, ऑक्झिलरी वर्बनी करावी लागते माझ्या मित्रांनो. परंतु तो व्हर्बल क्वेश्चन असो किंवा तो डब्ल्यूएच क्वेश्चन असो, यांना आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणता येणार आहे. काय म्हणता येणार आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स येणार आहे, म्हणता येणार आहे. बघा बाबा, आपला मूळ विषय होता फॉर्म अ व्हर्बल क्वेश्चन, बट आपण तेवढाच एक क्वेश्चन घेऊन त्याला समोर सरकवला नाही. ते आधारपूर्वक नॉलेज होईल साहेब. आपण त्याला पूर्णतः डिटेल देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही यापेक्षा अधिक जास्त माहिती आपण पुढे जाता जाता घेऊयाच, परंतु तत्पूर्वी याच प्रकारचा डेटा अजून डिटेल मध्ये आपण देणार आहोत. करिता माझ्या सोबत राहा, मी तुमच्या सोबत आहे. द इंग्लिश कॉर्नर या व्हॉट्सअप ग्रुपला आणि विक्रम टेकाडे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला हा कॉन्टेंट वाटत असेल की नाही हे माझ्यासाठी आधारभूत आहे, माझा बेस कुठेतरी या द्वारे क्लिअर होणार आहे, तर निश्चित मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि त्यातला इंग्रजी, कठीण वाटणारा इंग्रजी, कारण इंग्रजीच्या नावाच्या लय बोंबा आहेत, तो तुम्हाला सोपा होईलच हा माझा विश्वास आहे. जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर एक थंब टाका आणि कॉमेंट मध्ये लिहा डन.